नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण नाऊनचा तिसरा पार्ट पाहणार आहोत। डिटेलमध्ये आपण 2 लेक्चर पाहिलेले आहेत आणि तिसरा पार्ट जे आहे ते आयएमपी रूल्सचा पार्ट आहे। ओके, आपण याच्यापूर्वी बी आयएमपी रूल्स पाहिलेले आहेत। सर्वजण लवकरात लवकर जर जॉईन झाले आपल्या कोर्सला सुरुवात करून टाकू, आपल्या लेक्चरला सुरुवात करून टाकू। पहा, रूल क्रमांक आपण समोरचा पाहत आहे। जे बी रूल क्रमांक आहे ते लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला, कारण याच्या पहिले लेक्चर झालेले आहेत। ओके, रूल जे आहे आजच्या लेक्चर मधला पहिला रूल पाहणार आहोत। ऑलरेडी पहिलेपासून रूल झालेले आहेत। आजचा रूल काय आहे पहा, ज्या वेळेस प्लुरल नाउन येते, प्लुरल नाउन, तर येणारी वर्ब कशी पाहिजे, प्लुरलच पाहिजे। एवढा शॉर्टकट नियम आहे। आता हे तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो, प्लुरल नाउन म्हणजे काय आणि सिंग्युलर नाउन म्हणजे काय। ओके, प्लुरल नाउन म्हणजे होते अनेकवचनी नाम आणि सिंग्युलर नाउन म्हणजे होते एकवचनी नाम। सिंग्युलर आणि प्लुरल तुम्हाला माहित झालं असेल। आता यामध्ये आपण डिटेलमध्ये सगळं काही समजून घेऊया। नियम काय आहेत ते कळायला पाहिजे तुम्हाला। आता मी काय म्हटलेलं इथं, तर जसं की सीजर, सीजर्स, ओके, सीजर्स, जीन्स, त्यानंतर जीन्स झालं, स्पेक्टॅकल्स, गॉगल्स, स्पेक्टॅकल, गॉगल्स, टियर्स, त्याच्यानंतर टियर्स झालं, स्पेक्टॅकल झालं, गॉगल, स्लीपर्स, हे स्लीपर ते नाही, ओके, स्लीपर्स, स्लीपर्स, ट्राउजर्स। आता हे जे नाम आहेत हे कसे अनेकवचनी नाम आहेत। ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला, ओके, हे जे नाम आहेत, सीजर झालं, जीन्स झालं, स्पेक्टॅकल्स, गॉगल्स, टियर्स, स्लीपर्स, ट्राउजर्स, असे अनेकवचनी नाम आहेत। हे अनेकवचनी नाम आहे, याच्यासोबत नेहमी अनेकवचनी क्रियापद तुम्हाला वापरायची आहे। मग वापरत असताना कशा पद्धतीने वापरणार पहा, समजून घ्या। अनेकवचनी कशा पद्धतीने आहे हे सगळ्यात पहिले समजणं महत्वाचं। अनेकवचनी नाम कसं, सीजर म्हणजे होते कैची, कैची म्हटल्यावर कसं, तर हे एक भाग आणि हा एक भाग मिळून काय होते, कैची तयार होते, म्हणून हे अनेकवचनी झालं। 2 भाग मिळून एक भाग तयार व्हायला लागला, याला काय म्हणतो आपण, सीजर। सीजर म्हणजे कैची, क्लिअर आहे एवढं? त्यानंतर जीन्स, जीन्स तुम्ही पाहिला असेल, त्याला आपण जीन्स पॅन्ट म्हणतो। पॅन्टचा एक साईडचा भाग आणि दुसरा भाग जोडलेले असतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, जीन्स म्हणतो। आणि ते जीन्स जे आहे 2 भागाने जोडलेला राहते, म्हणून ते जीन्स पॅन्ट होते। स्पेक्टॅकल्स म्हणजे होते चष्मा, चष्मा 2 साईडनं राहते। ओके, चष्मा 2 साईडनं राहते। जर एक साईडनं असेल तर त्याला चष्मा म्हणणार आहोत का आपण? नाही, 2 साईडनं राहते म्हणून ते अनेकवचनी आहे। गॉगल्स, गॉगल्स म्हणजे जे सनग्लासेस वगैरे राहतात त्याला आपण गॉगल्स म्हणतो। 2 असल्यावरच ते गॉगल होईल, बरोबर आहे की नाही? एक असल्यावर गॉगल होणार आहे का? नाही, म्हणजे हे अनेकवचनी आहे। स्टियर्स म्हणजे होते पायऱ्या, पायऱ्या तुम्हाला माहित आहे की पायऱ्या आपण चढत असताना पायऱ्या अनेक असतात, बरोबर आहे? स्लीपर्स, स्लीपर्स म्हणजे हे स्लीपर गाडी नाही झोपणारी, ओके, हे स्लीपर म्हणजे चप्पल, आपण जे घालतो स्लीपर चप्पल, बरोबर आहे? एक घातल्यावर चप्पल होईल का? ते नाही, 2 असल्यावर चप्पल येते। तिसरी गोष्ट, हे जे समोरची गोष्ट काय आहे, ट्राउजर्स, ट्राउजर्स म्हणजे तुम्हाला माहित आहे पॅन्टचा एक प्रकार आहे। हाफ पॅन्टच्या थोडा मोठा राहते, आहे की नाही, आपल्या टोंगळ्याच्या खाली राहते, त्याला म्हणतो आपण ट्राउजर्स, हे तुम्हाला माहितच असेल। मग लक्ष द्या, हे जे आहेत जोड्याने बनतात। जोड्याने म्हणजे रबने बना दी जोडी का? नाही, आता लग्नाचं सीझन आहे। आता तुम्हाला हे नियम कसा लक्षात ठेवायचा ते सांगतो तुम्हाला। लक्षात कसा ठेवायचा आहे, प्लुरल नाउन जे जोडीने येतात, कशाने? पियर्सने येतात। पियर म्हणजे साबण नाही, पियर, पियर म्हणजे काय होते, जोडी। रबने बना दी जोडी ऐकलं ना? मग रबने बना दी जोडीमध्ये पहा, तुम्हाला डोक्यात एक गोष्ट क्लिक करून घ्या, जोडीने येत असेल तर अनेकवचनी क्रियापद तिथं वापरायचे। कोणती वापरायची? अनेकवचनी क्रियापद। म्हणजे तुम्हाला आता जास्त दिमाग लावायचं काम पडलं का नाही? अभ्यास कसा करायचा आहे, जे जोडीने येतात, कैची जोडीने येते, गॉगल जोडीने येते, स्लीपर जोडीने येते,
ट्राउझर जोडीने येते, स्टिअर्स म्हणजे अनेक राहते. मग हे अनेक वचनी नाम आहे, हे प्लुरल नाउन आहे. येणारी क्रियापद जे क्रियापद राहते आपण वापरतो ते कोणती वापरणार आपण? अनेक वचनी. समजलं? काही डोक्याला ताण घ्यायचं काम नाही. इंग्लिश इतका सोपा विषय आहे, फक्त समजणं महत्वाचं आहे. एवढ्या शॉर्टकट मध्ये तुम्ही नियम क्लिअर करू शकतात आणि एक वचनी आणि अनेक वचनी क्रियापद जे आहे त्याच्या बेसवर तुम्ही एरर बेसिसचे सर्व क्वेश्चन सोडवू शकता. फक्त एवढंच कळायला पाहिजे की त्याचा कर्ता कोणता आहे. क्लिअर आहे हा नियम? येस ऑर नो सांगा. मी आता तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार, मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे, म्हणून म्हटलं पहिले क्लिअर आहे का येस ऑर नो टाईप करून द्या. कोण कोण हजर आहेत क्लासला ते एकदा चेक करून घेतो. निकिरा पत्रे मॅडम आता दिसत आहे क्लास. सुनील राठोड सर, प्रीती मॅडम, हनुमान सर, मेघा मॅडम, दीपाली जमजाडे मॅडम. ओके, चला व्हेरी गुड. ऑलरेडी यस म्हणत आहे सर्वजण. सर्वांचे आन्सर आले पाहिजे. ज्ञानेश्वर पाचपुते सर, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. ओके, चला काय म्हटलेलं आहे? सीझर, जीन्स, स्पेक्टॅकल्स, गॉगल्स. आता हे शब्द पाठ करायची गरज नाही, याचा अर्थच कळणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर एकदा अर्थ कळाला तर तुम्हाला माहिती आहे की अनेक वचनी आहे की नाही. गॉगल, गॉगल पाहिल्या पाहिल्या तुम्हाला डोक्यात लक्षात आलं पाहिजे की अनेक वचनी क्रियापद आपण वापरत असतो. तुम्ही चप्पल पाहिली, चप्पल मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अनेक वचनी क्रियापद वापरावं लागते. पायऱ्या पाहिल्या, पायऱ्यावरही तुम्हाला लक्षात येते की अनेक वचनी क्रियापद वापरावं लागते. बरोबर आहे? काहीही पहा, कॅन्डई घालताना तुम्ही लक्षात ठेवू शकता की अनेक वचनी क्रियापद वापरायची आहे. आता याच्यापेक्षा जास्त काय सोपं सांगू तुम्हाला? नियम सहज लक्षात आला पाहिजे तुम्हाला, आहे की नाही. समजलं सगळ्याला? सहज पद्धतीने तुम्ही सोडवू शकता याला. आता मी प्रश्न विचारतो, मग तुम्हाला समजलं पाहिजे. मग मी म्हटलं देअर आर स्लीपर्स. बरोबर आहे का हे वाक्य? चला तीनच शब्दाचं वाक्य दिलं मी. देअर आर स्लीपर्स. देअर इज स्लीपर की देअर आर स्लीपर्स? मला हे सांगा. इज वापरायचं की आर वापरायचं एवढंच सांगा. हे बरोबर आहे का चुकलेलं आहे? मग मी म्हटलं वी नीड. वी नीड. आता याच्यामध्ये शूज बी येते. शूज, शूज माहित आहे ना, शूज घालतो आपण, रनिंगचे बूट. वी नीड, वी नीड किंवा मग वी रिक्वायर्ड. आय रिक्वायर्ड, आय रिक्वायर्ड करा. आय रिक्वायर्ड हिअर शूज. चला हे वाक्य बरोबर आहे का चेक करा. चला राईट आहे, राईट आहे, राईट आहे, बरोबर आहे. चला बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, हे वाक्य आहे आय रिक्वायर्ड हिअर शूज. मला इथं शूजची गरज आहे, रिक्वायर्ड. चला ज्ञानेश्वर सर बी म्हणत आहे बरोबर आहे म्हणून. चला ओके, व्हेरी गुड. चला हे दुसरं वाक्य सांगा मला. हे पहिलं वाक्य बरोबर आहे, 100% बरोबर आहे. देअर आर, आर कारण हे याचा कर्ता कोणता आहे? स्लीपर्स आहे. ओके, चला व्हेरी गुड. इथं सांगा आय रिक्वायर्ड हिअर शूज. सांगा पटापट. दुसरं वाक्य सांगा. दुसरं वाक्य विचारलेलं आहे मी, बरोबर आहे का? कन्फ्यूज वाटू देऊ नका, समजलं पाहिजे तुम्हाला. आय रिक्वायर्ड हिअर शूज, अशा पद्धतीचं वाक्य आहे. चला बरोबर आहे, रॉंग आहे म्हणत आहे ज्ञानेश्वर पाचपुते सर. बरोबर आहे म्हणत. चला व्हेरी गुड. इथं पहा, याच्यात मी मेन वर्ब कोणता आहे? रिक्वायर्ड. मेन वर्ब कोणता आहे? रिक्वायर्ड. आणि मेन वर्ब एकच आहे. ओके, मग त्याच्यासोबत रिक्वायर्ड वापरला. इथं ॲम इज आर, वॉज वेअर काही वापरलं का? हॅव हॅज वापरलं का?
नाही, हे वाक्य 100% बरोबरच आहे. दुसरं वाक्य बरोबरच आहे. चेंज कुठं होईल? हेल्पिंग वर्ब मध्ये चेंज होईल. ओके, रिक्वायर्ड हा ऑलरेडी वर्बचा सेकंड फॉर्म आहे. ओके, हा वर्बचा ऑलरेडी सेकंड फॉर्म आहे. मग वर्बचा सेकंड फॉर्म आहे तर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण डायरेक्टली काय करत असतो? वर्बचा सेकंड फॉर्मच वापरत असतो. ओके, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. अजून मी समोर घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पहा, सीझर, शूज, जीन्स, स्पेक्टॅकल्स, गॉगल्स, स्टिअर्स, स्लीपर्स आणि ट्राउझर्स. पहा, याच्यामध्ये पहा आणखी एक वाक्य म्हणलं, a pair of shoes are required here. हे वाक्य थोडे सेम सेम पाहून देत आहे की सेम सेम बट डिफरंट राहते. ओके, सेम सेम बट डिफरंट राहते. रिझन काय आहे त्याच्यामध्ये की ते वाक्यातला फरक ओळखता आला पाहिजे तुम्हाला, म्हणून असं दिलेलं आहे. आता चेक करा हे वाक्य बरोबर आहे की चुकलेलं आहे. अ पेअर ऑफ शूज आर रिक्वायर्ड हिअर. फटाफट आन्सर सांगायचे तुम्हाला, कारण हे समजलं तरच समोरचं समजते. तर आणखी एक वाक्य देतो, 2 pairs of shoes are required here. सेम सेम बट डिफरंट. आपला अभ्यासाचा पॅटर्नच ते आहे. चला, रॉंग आहे, रॉंग आहे म्हणत आहे, चुकीचं आहे म्हणत आहे. व्हेरी गुड. काय चुकलेलं आहे पहिल्या वाक्यात ते सांगा. दुसरं वाक्य बरोबर आहे की चुकलेलं आहे ते सांगा. चला, मी सांगतो तुम्हाला तसं, तुम्ही एकदा ट्राय करा काय यायला पाहिजे. पहा, लक्ष द्या. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, संपूर्ण व्याकरणात डोक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा. संपूर्ण व्याकरणात डोक्यात एकच गोष्ट ठेवा, ऑफ आहे. ऑफच्या दोन्हीकडे काय राहील? नाउन राहील. प्रिपोजिशन आहे की नाही? ऑफ काय? प्रिपोजिशन. ऑफच्या दोन्हीकडे नाउन राहील. आणि ज्या वेळेस बी करता घ्यायचा आपल्याला, करता, आता यातला करता काय? हे अपियर, अची गोष्ट करायला, एकाची गोष्ट करायला लागलो. डोक्यात एकच गोष्ट टाका, एकाची गोष्ट करायला अपियर. तर इथं येणारी क्रियापद याच्यानुसार वापरत असतो आपण. समजलं? मग याच्यानुसार वापरायची आहे तर अ म्हटल्यावर आर येईल का? नाही, ते अनेक वचनी आहे. ते अनेक वचने. इथं काय येईल? इथं काय येईल? इज येईल. काय येईल? इज येईल. चला, व्हेरी गुड. आता लक्ष द्या. चला, दुसरा बरोबर आहे. चला, दुसरं बरोबर आहे असं म्हणत आहे. चला, व्हेरी गुड. पहिल्या याच्यात प्रीती मॅडम म्हणत आहे इज पाहिजे. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, इथं ऑफ आहे. डोक्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला एरर बेसिसचे क्वेश्चन येतात कसे ते सांगतो तुम्हाला. हे असे पार्ट्स पाडलेले राहतात. ओके, आणि तुम्हाला फक्त ओळखायचं राहते ए पार्ट मध्ये गलती आहे, बी पार्ट मध्ये गलती आहे, की सी पार्ट मध्ये गलती आहे, की डी पार्ट मध्ये गलती आहे, की ई पार्ट मध्ये गलती आहे. गलती कुठेही असू द्या, गलती ओळखता आली पाहिजे माणसाला. ज्यावेळेस आपल्याला गलती ओळखता येते ना, तर आपण आपोआप प्रगती मार्गावर जातो. बरोबर आहे? तुमची गलती काय आहे? जर तुम्ही अभ्यास नाही केला तर ती गलती आहे तुमची. बरोबर आहे? पहा, लक्ष द्या. इथं 2 पेअरची गोष्ट करायला लागलो, 2ची गोष्ट करायला लागलो. आता ऑफच्या दोन्हीकडे काय राहते म्हटलं मी तुम्हाला? नाउन राहते. ओके, आता याच्यामध्ये कोणत्या पार्ट मध्ये गलती आहे का चेक करा. आता डी पार्ट म्हणजे काय? डी पार्ट म्हणजे नो एरर. नो एरर. मी तुम्हाला पहिल्या दिवसपासून एरर शिकवायला लागलो. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की समोर जाऊस तर तुम्ही पूर्णपणे परफेक्ट असाल. समोर जाऊस तर तुम्ही पूर्णपणे परफेक्ट असाल, त्यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिससाठी राहाल. ओके, 2 पेअरची गोष्ट करायला लागलो. इथे येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? मग इथे येणारी क्रियापद अनेक वचनीच पाहिजे, कारण 2 हे अनेक वचनीच आहे, म्हणून इथं इज येणार नाही. सुनील राठोड सर, इज कसं काय येणार ते सांगा मला. मोनिका मॅडम, सॉरी मोनिका मॅडम मला लागलो, दीपाली मॅडम. चला, व्हेरी गुड. प्रीती मॅडम नो एरर म्हणत आहे. व्हेरी गुड. दुसरा काय आहे? नो एरर. चला, ऑलरेडी तुम्हाला समजलेलं आहे. समजलं इथं? अ पियर, टू पियर, याच्यावरून बी समजता येते आपल्याला. ओके, आणि जर मी म्हटलं सीझर्स इज रिक्वायर्ड हिअर, असं वाक्य दिलं. सीझर्स इज रिक्वायर्ड हिअर.
सांगा. नाही सर, पहिल्या वाक्याचं आहे ते. ओके, चला ठीक आहे. मग ए नंबर किंवा पहिला नंबर टाकत जा. पहा त्याच्यामध्ये प्रीती मॅडम एक्झॅक्टली आन्सर टाकते की पहिला नंबरचा आन्सर आहे की दुसऱ्या नंबरचा आन्सर आहे. कशाचा आन्सर आहे ते मला कळत नाही ना, कारण तुमच्या कमेंट पटापट खाली जातात. सीजर्स इज रिक्वायर्ड हिअर की आर चुकीचा आहे. व्हेरी गुड. काय पाहिजे मग तिथं ते तुम्ही एरर करेक्शन करून पाठवायचं आहे तुम्हाला. पहा, लक्ष द्या. हे छोटे छोटे वाक्य आहे, आपण मोठे मोठे वाक्य प्रॅक्टिससाठी घेऊ, तुम्हाला कळायला पाहिजे. चला, व्हेरी गुड. आता निकिता मॅडमला दिसत आहे वाटते क्लासेस. ओके, चला, व्हेरी गुड. आर पाहिजे, आर पाहिजे. चला, व्हेरी गुड. आर पाहिजे. सीजर्स आर रिक्वायर्ड. व्हेरी गुड. सर्वांना कळालेलं आहे. इथं काय पाहिजे आपल्याला? आर पाहिजे. आता एका सेकंदात तुम्ही हे असे शब्द येऊ द्या बरं. किती सेकंद लागतील तुम्हाला ओळखायला? 1 सेकंद एका नियमाला लागते पाठ करायला. अक्षय इंग्लिशचा नियमच आहे काय तुम्हाला एकदा परत दाखवून देतो. नियम तुम्हाला पाठच किती करायचा आहे? प्लुरल नाउन, प्लुरल वर्ब, प्लुरल नाउन, प्लुरल वर्ब. म्हणजे अनेक वचनी नाम कोणते कोणते. मग तुम्हाला माहित आहे ना, अनेक वचनी नाम जे जोडीनं येतात. हे सर्वप्रथम मी इथं लिहून दिलेला जोडीनं येणारे नाम. आणखी दुसरी येतात, अनेक वचनी नाम दुसरे येतात, तेही पाहू आपण. पण हे जोडीनं येणारे. पियर लिहिलं ना मी. पियर म्हणजे रबने बनादी जोडी. तुम्हाला कळालं ना, आहे की नाही? आता जोड्याचा सीझन चालू झालेला आहे. लोक जोड्या जोड्यानं फिरतात आता. मग त्याला पाहून हे नियम आठवून आला पाहिजे तुम्हाला की, आहे की नाही? आता नवरी नवर जोड्यानंच फिरतात ना. हे लक्षात ठेवायचं आहे की जोडी कशी आहे. अनेक वचनी नामाची जोडी असेल, अनेक वचनी क्रियापद तिथं वापरायचा आहे. चला, व्हेरी गुड. सीझर्स. समोर समोर जाऊया आपण. त्यानंतर चेक करा. आता हे प्लुरल नाउन प्लुरल वर्बच आहे राहिला. नियम काय ते थोडासा चेंज करू आपण. प्लुरल नाउन प्लस प्लुरल वर्ब. आता प्लुरल नाउन प्लुरल वर्बच राहील, पण तिथं जोडी राहणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून मी एक्स्ट्रा हे नियम तुम्हाला समजण्यासाठी बनवत आहे. तसं तर बनवायचं काम नाही, पण तुम्हाला समजलं पाहिजे. आपले विद्यार्थी एकही कच्चा राहिला नाही पाहिजे. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न सोडवता आले पाहिजे. बरोबर आहे. आता रूल काय आहे चेक करून घ्या. प्लुरल नाउन प्लुरल वर्ब एकच नियम आहे, फक्त आता इथं पियर नाही राहणार. आता प्लुरल नाउन राहते कशी ते सांगतो तुम्हाला. जसं की समूहवाचक नाम राहते. काय? समूह वाचक नाम. त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. काय म्हणतो? कलेक्टिव्ह नाउन. समूहवाचक नाम हे जे राहतात एकवचनी राहतात, अनेक वचनी राहतात. आपण पाहिलेलं आहे. समूहवाचक नाम एकवचनी राहतात, अनेक वचनी राहतात. परंतु काही नाम जे राहतात ते नेहमी अनेक वचनीच राहतात. जसं की पोलीस. पोलीस हे अनेक वचनीच आहे. एक व्यक्ती पोलीस राहते का? नाही. संपूर्ण त्यांच्या समूहाला आपण पोलीस म्हणत असतो, की नाही? मग हे अनेक वचनी नाम झालं. आर्मी. आर्मी एकट्या व्यक्तीची आर्मी राहते का? तुम्ही भले म्हणत असाल वन मॅन आर्मी, आहे की नाही? एकटाच व्यक्ती सगळ्यासोबत लढा लागला, वन मॅन आर्मी होईल का? नाही. आर्मी हे अनेक वचनी नाम आहे. त्याच्यानंतर जर मी म्हटलं कॅटल. कॅटल म्हणजे गुराढोरांचा कळप. ओके. त्याच्यानंतर फ्लॉक. फ्लॉक. फ्लॉक म्हणजे काय? तर थवा. हे अनेक वचनी राहते. एक व्यक्ती एक बर्ड मिळून थवा तयार होईल का? नाही. अनेक असतील त्यावेळेस थवा तयार होते. बरोबर आहे. मग जेंट्री. जेंट्री. जेंट्री म्हणजे सभ्य लोकांचा समूह. त्याच्यानंतर पोल्ट्री. पोल्ट्री फार्म ऐकला असेल ना, पोल्ट्री. मग असे शब्द जे आहेत हे नेहमी अनेक वचनी असतात. आता हे जे शब्द आहे अनेक वचनी राहतात. अजून एखादा शब्द जर घेतलं, पोलीस झालं, आर्मी झालं, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ईटीसी. गव्हर्नमेंट कसं आहे? अनेक वचनी. एकट्या व्यक्तीनं गव्हर्नमेंट होते का? नाही. अनेक व्यक्ती मिळून गव्हर्नमेंट तयार होत असते. समजलं तुम्हाला? मग हे जे नाम राहते हे नाम पोलीस झाला, आर्मी, कॅटल, फ्लॉक, जेंट्री. जेंट्री म्हणजे सभ्य लोकांचा समूह. नाही समजत असेल तर लिहून ठेवायचं. पोलीस म्हणजे तर आपल्याला माहितच आहे काय राहते. पोलीस. मराठीत लिहिता आपण पोलीस. पोलीस होत नाही, पोलीसच होते. ओके, समजलं? आर्मी, कॅटल, फ्लॉक, जेंट्री म्हणजे सभ्य लोकांचा समूह. पोल्ट्री तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हे माहित आहे. अनेक वचनी नाम आहेत, अनेक वचनी क्रियापद वापरावी लागते. क्लिअर आहे इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नसेल तर मग आता समोर जाऊया आपण.
मग पहिलं उदाहरण तुम्हाला देतो. प्लुरल नाउन, प्लुरल वर्ब, एवढं समजलं का तुम्हाला? अनेक वचनी नाम आहेत, अनेक वचनीच क्रियापद आपल्याला वापरायचे आहे. द आर्मी has been attacked on Pakistan. The army has been attacked on Pakistan. चला सांगा, बरोबर आहे की चुकलेलं आहे? चुकलेलं तर आहे, तर काय चुकलेलं आहे? बरोबर आहे तर काय बरोबर आहे? ओके, चला इथं इथं पार्ट पडतो. हा ए पार्ट, हा बी पार्ट, सी पार्ट, आणि टीसीएस मध्ये फक्त 4च राहतात ऑप्शन जनरली. डी पार्ट म्हणजे नो एरर. एररच ओळखून दाखवा कोणत्या पार्ट मध्ये आहे की नाही आहे. चला, हॅज बीन पाहिजे दीपाली जमदाडे मॅडम. हॅव बीन पाहिजे. ओके, चला व्हेरी गुड. हॅव बीन पाहिजे म्हणत आहे. चला, चुकीचं आहे सर, हॅव पाहिजे. व्हेरी गुड प्रीती मॅडम. क्लिअर आहे? पहा, याच्या बाहेरचे प्रश्न येत नाहीत. हे एकदा कळालं ना, हे कोणते नाम आहेत हे तुम्हाला पाठ करायचं काम नाही, फक्त थोडासा दिमाग लावा. पोलीस अनेक लोकांचा समूह होते, आर्मी अनेक लोकांचा समूह होते, कॅटल अनेक लोकांचा समूह होते, फ्लॉक अनेक घटकांचा समूह होते, जेंट्री म्हणजे सगळे लोकांचा समूह, पोल्ट्री म्हणजे तुम्हाला माहित आहे पोल्ट्री फार्मवर तुम्ही पाहिल्यावर कोंबड्या अनेक राहतात, गव्हर्नमेंट अनेक वाटणार. चला व्हेरी गुड. काय पाहिजेत? हॅव पाहिजेत म्हणत आहे. ए पार्ट मध्ये चूक आहे. चला व्हेरी गुड. हॅव बीन पाहिजेत. व्हेरी गुड. इथं काय पाहिजे? या ए पार्ट मध्ये गलती आहे. गलती ओळखत असताना तुम्हाला सांगितलं पाहिजे की ए पार्ट ऑप्शन मध्ये राहील. ए पार्ट, बी पार्ट, सी पार्ट, डी पार्ट, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ए पार्ट मध्ये गलती आहे. ओके, इथं काय पाहिजेत मग? हॅव पाहिजे. चला मग क्लिअर करून लिहून घ्यायचं वाक्य, द आर्मी हॅव बीन अटॅक्ड. द आर्मी हॅव बीन अटॅक ऑन पाकिस्तान. मी तर म्हणतो पाकिस्तानला फुकून टाकायला पाहिजे, काय टेन्शन नाही घ्यायला पाहिजे. समोरचं समोर पाहून घेता येते. ओके, टाइम पडल्यावर आपल्यासारखी लोक तिथं जातात, कारण हे एवढा त्रास आहे आपल्याला, काहीच मतलब नाही त्याचं जगून भारतात, सॉरी पाकिस्तानमध्ये द्यायला जगूनही काय मतलब नाही. जरी भीक मागा लागले ते तरी भीक मागतील. ओके, पण अशा पद्धतीनं ते लोकांवर अटॅक करायला लागले. साध्या सुध्या लोकांवर अटॅक करते, त्याच्यात हिंमत नाही इंडियन आर्मीवर अटॅक करायची. ओके, लपून छपून अटॅक करतात. केलं तरी बी लोक झोपलेले असताना, उरी हमला तुम्ही पाहिलेला आहे. उरी हमल्यात सैन्य ज्यावेळेस झोपून होते त्यावेळेस त्यांनी अटॅक केलेला आहे. त्यांच्यात हिंमतच नाही समोरासमोर अटॅक करायची, कारण इंडियन आर्मी अशी गोष्ट आहे की चांगल्या चांगल्याला पाणी पाजते. ओके, इंडियन आर्मीवर आपल्याला गर्व असायला पाहिजे. ज्या वेळेस आपल्याला कोणतंही काम पडते, आपण इथं निवांत झोपा लागलो, तर त्याचं कारण एकमेव आहे, ते इंडियन आर्मी आहे. आणि इंडियन आर्मीशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही आहे. भारतामध्ये सर्वात रिअल हिरो म्हणजे तर इंडियन आर्मी. ना सलमान खान, ना शाहरुख खान, ना आमिर खान, कोणताही हिरो नाही, ना अमिताभ बच्चन. ओके, तुम्ही म्हणसाल देवानंद हिरो आहे, तर तेही हिरो नाही आहे. हिरो कोण आहे? इंडियन आर्मी. ओके, चला क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? समजलं इथपर्यंत? ज्याला वाटत असेल कोणत्या पार्टमध्ये जर असं थोडाफार प्रॉब्लेम येत असेल, मी जे बोलायला लागलो, ज्यालाही दुखत असेल मन, ओके, ते पाकिस्तानी प्रेमी जरी असला त्याला बिंदास आपण ऍप्लिकेशन मधून काढून टाकू. ओके, समजलं? काही प्रॉब्लेम? चला ओके, समोर 2 नियम क्लिअर केलेले आहे. त्यानंतर पहा, नाऊन आहे. नाऊनच्या बाद राहील प्रिपोजिशन. त्यानंतर राहील नाऊन. नाऊन प्रिपोजिशन नाऊन. काय? नाऊन प्रिपोजिशन नाऊन. सोहेल राठोड सर, जरा जास्त हसा लागली वाटते तुम्हाला. आवडली का आपली गोष्ट? कारण आपण जे बोलतो ते थेट बोलतो. समजलं का? क्लिअर आहे? नाऊन प्रिपोजिशन नाऊन. ओके, टाइम पडल्यावर बॉर्डरवर जायला तयार आहोत आपण, कारण एरवी आपल्या जिंदगीत काही राहिलेलं नाही आहे. सगळं काही पाहिलेलं आहे. फक्त आणि फक्त टार्गेट आहे पाकिस्तान उडवणे. ओके,
नाउन प्रिपोजिशन नाउन. कळालं? समजलं का? एवढं काय प्रॉब्लेम आहे का? पहा, ज्या वेळेस बी एक साइडला नाउन आहे, दुसऱ्या साइडला नाउन आहे, सेम नाउन पाहिजे. कसा पाहिजे? सेम नाउन. हा, लक्षात घ्या. सेम म्हणजे समान. कसे? समान नाउन पाहिजे, सेम नाउन. जसं की डे बाय डे. डे बाय डे पाकिस्तान आपल्याला परेशान करते, है की नाही? डे बाय डे आपल्यावर हमला करण्याचा प्रयत्न करते, पण डे बाय डे इंडियन आर्मी त्याला खतम करण्याचा प्रयत्न करते. समजलं? आपण म्हणतो ना डे बाय डे. त्याच्यानंतर वन बाय वन. भांडण झाली की आपण म्हणतो जरासं असं करून चल वन बाय वन येते, यात हिंमत असेल तर म्हणतो ना वन बाय वन. म्हणजे येणारे नाऊन कसे असले पाहिजे? एकवचनीच असले पाहिजे. दोन्हीकडचे नाऊन कसे असले पाहिजे? एकवचनीच असले पाहिजेत. वन बाय वन, डे बाय डे, स्टेप स्टेप बाय स्टेप, डोअर टू डोअर. समजून सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. ओके. त्याच्यानंतर पेज आफ्टर पेज. चला लक्ष द्या, आता क्लिअरली तुम्हाला समजून सांगतो याचा काय अर्थ आहे. लक्ष द्या. हे मधातली गोष्ट काय आहे? प्रिपोजिशन आहे. एवढं क्लिअर आहे? हे काय? प्रिपोजिशन आहे. आणि प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे काय आहे? सेम नाउन आहे. काय? समान नाउन आहे. कसे नाउन आहे? समान नाउन आहे. ज्या वेळेस दोन्हीकडे समान नाउन असतील, कसे? समान नाउन असतील ज्यावेळेस दोन्हीकडे, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? हे जे नाउन आहे एकवचनी स्वरूपातच लिहायचे आहे. कसे लिहायचे आहे? तर एकवचनी. एकवचनी नाउन लिहायचे. कसे लिहायचे कळालं आता? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. कोण कोण रेडी आहे का जिवंत आत्मा कोणी इथं? निकिता पत्रे मॅडम, हनुमान सर, दीपाली मॅडम, ज्ञानेश्वर पाचपुते सर, मेघा मॅडम, प्रीती मॅडम, निकिता मॅडम, देवानंद बोलके सर, सुनील राठोड सर. चला रेडी आहे? मी तर म्हणतो पोलीस भरती करणाऱ्या पोराला जरी पाठवून दिलं, ओके, चला पोलीस भरती सोडून द्या, निव्वळ जंगली रमी खेळणाऱ्या पोराला जरी पाठवून दिलं किंवा पबजी खेळणाऱ्या पोराला जरी पाठवून दिलं तर पाकिस्तान दुसऱ्या दिवशी दिसत नाही. समजलं? हे घ्या. पहा, ज्या वेळेस दोन्हीकडे समान नाऊन असेल, इकडे पहा प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे समान नाऊन, इथं पहा डेज बाय डेज होणार का? नाही, डे बाय डे. जाऊ सर आपण टाइम आल्यावर. व्हेरी गुड हनुमान सर. असा जज्बा पाहिजे, अशी ताकद पाहिजे, अशी हिंमत पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला गरज पडली ना, गरीबी आपल्या लाईफ मध्ये काम नाही आहे, आपण काय करू? डायरेक्टली बॉर्डरवर जाऊ. चला व्हेरी गुड. तुमचा असा जज्बा पाहिजे, आपल्याला अशी जिद्द पाहिजे, काहीतरी आपल्याला करायचं आहे. व्हेरी गुड. चला वन बाय वन. काय म्हटलेलं आहे? वन बाय वन. इथं वन्स बाय वन्स होईल का? नाही, वन्स बाय वन्स होणार नाही. पहा लक्ष द्या, केअरफुली समजून घ्या. वन्स बाय वन्स होणार का? नाही, वन बाय वन होईल. का होईल? वन बाय वन. स्टेप बाय स्टेप, डोअर टू डोअर, पेज आफ्टर पेज, ओके, पॅक आफ्टर पॅक, है की नाही? चला व्हेरी गुड. एवढा नियम तुम्हाला क्लिअर असेल. आता काही प्रॉब्लेम इथपर्यंत? इथपर्यंतच काही प्रॉब्लेम नसेल. त्यानंतर पहा, सिंग्युलर नाउन असेल, सिंग्युलर नाउन, येणारी क्रियापद. येणारी क्रियापद कशी पाहिजे? सिंग्युलर वर्ब. आता ज्या वेळेस आपल्याला सिंग्युलर क्रियापद आहे, नाउन सिंग्युलर आहे, येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? सिंग्युलरच असली पाहिजे. सिंग्युलर क्रियापद, सिंग्युलर नाउन, सिंग्युलर क्रियापद. ओके, क्लिअर आहे? सिंग्युलर नाउन, सिंग्युलर क्रियापद. ओके, एवढं तुम्हाला कळालेलं असेल. मग यामध्ये मला एक सांगा तुम्ही, सिंग्युलर नाउन सिंग्युलर क्रियापद आहे, यामध्ये एक सांगा
हे नाउन ओळखायचे कसे की ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, त्याचं एक रिझन आहे, तुम्हाला सांगतो. जेवढे बी पदार्थवाचक नाउन राहतात, जे अनकाउंटेबल नाउन मध्ये आपण पहा, लक्ष द्या, अनकाउंटेबल, ज्याला मोजू शकत नाही आपण, अनकाउंटेबल नाउन हे कसे असतात, नेहमी एक वचनीच असतात. हे कसे असतात, नेहमी एक वचनी नाम असतात, बरोबर आहे. मग हे एकवचनी नाम आहे. तुम्हाला आता डोक्याला ताण घ्यायचं काम नाही, एवढे सारे नाम लक्षात कसे काय ठेवायचे सर, मग ठेवायचे कसे, तर एवढंच लक्षात ठेवा की हे अनकाउंटेबल नाउन आहे. कोणतं नाउन आहे, अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन कोणते कोणते राहतात, तर हे समजून घ्या. ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीला आपण डोळ्याने मोजू शकत, डोळ्याने पाहू शकत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही किंवा कल्पना करू शकतो, हे झाले भाववाचक नाम. मग जेवढे भाववाचक नाम आहे ते एकवचनी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की हे भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर विशेष नाम, पहा, लक्ष द्या, इथे लिहून देतो तुम्हाला, एकदम शॉर्टकट लिहून देतो. भाववाचक, ओके, समजण्यासाठी भाववाचक नाम, त्यानंतर पदार्थवाचक नाम, त्यानंतर मग मला एक सांगा, विशेष नाम, आणि त्यानंतर सामान्य नाम. आता लक्ष द्या, भाववाचक नाम एकवचनीच राहते, पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनीच राहते, विशेष नाम सुद्धा नेहमी एकवचनी राहते, ओके. परंतु हे एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात राहते. सामान्य नाम मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सामान्य नाम ज्यावेळेस मी सांगितलं होतं त्यावेळेस सांगितलं की एकवचनी अनेकवचनी स्वरूपात राहते. ज्यावेळेस त्याला यस लागते त्यावेळेस ते अनेकवचनी होती. यस किंवा यस लागलं तर अनेकवचनी होते, परंतु यस किंवा यस लागलं नाही त्यावेळेस ते काय राहते, एकवचनी राहत असते. हे सर्व नाम जे आहे, काउंटेबल अनकाउंटेबल नाउन, हे नेहमी एकवचनी जर आले, लक्ष द्या, हे कसे आले, एकवचनी आले, तर येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, एकवचनीच असली पाहिजे. एवढा नियम तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. सिंग्युलर नाउन, सिंग्युलर वर्ब, एवढं जरी लक्षात ठेवलं, किती सेकंदात नियम पाठवा लागला, सिंग्युलर नाउन सिंग्युलर वर्ब. आता लक्ष द्या, सिंग्युलर सोबत सिंग्युलरच काऊन येणार, प्लुरल काऊन नाही येणार, हे बी येतात. या दोघात जर खटकलं कार्यक्रम, भानगड झाली या दोघात, तर इथं पहा, इथं काय येईल, सिंग्युलर सोबत प्लुरल येईल. कधी कधी इथं अनेक वचनी असेल तर तिकडं एक वचनी येईल. मग हे भांडण झाल्यावर, जसं भारत पाकिस्तान मध्ये खटकलं ना, आता हे भांडण झाल्यावर हे चेंज होतात, समजलं, याचा क्रॉस होईल, ओके. ते नंतर पाहू आपण डिटेलमध्ये नियम. एवढं कळालं का तुम्हाला, एवढं कळालं, यस ऑर नो सांगा. मग याच्यात भाववाचक नाम नेहमी एकवचनीच असतात, पदार्थवाचक नाम एकवचनीच असतात, विशेष नाम सुद्धा एकवचनीच असते, ओके, क्लिअर आहे. परंतु सामान्य नाम कसे असतात, एकवचनी व अनेकवचनी असतात. मग त्यावेळेस जर त्याला यश लागलं तर ते अनेकवचनी होतं. चला, ओके. ज्ञानेश्वर पाचपुते सर, ओके, समजलं. हनुमान सर, मला तर तुम्हाला एक सल्ला द्यायची आहे खतरनाक पैकी. एकदा हनुमानानं लंका जाळली होती, आता तुम्हाला काय जाळायचं ते जाळून या एकदा, ओके, क्लिअर आहे. समजलं इथपर्यंत, काय प्रॉब्लेम. चला, आता पहा, इथं मी काय म्हणा लागलो तुम्हाला, सिंग्युलर नाउन सिंग्युलर वर्ब आहे. सिंग्युलर नाउन सिंग्युलर वर्ब ओळखायचं कसं, जर मी म्हटलं, याच्यामध्ये लिहून देतो, क्लॉथ्स. क्लॉथ्स म्हणजे काय होते, कपडे, अंगावरचे जे कपडे राहते, एकवचनी राहते का, हे पदार्थापासून बनतात, बरोबर आहे, धागे, दोरे, कापूस याच्यापासून बनते. मग हे कशात येईल मला हे सांगा, एकवचनी नाम आहे. क्लॉथ्स, जरी यस लागलं त्याला क्लॉथ्स म्हणणार, त्याचं नावच क्लॉथ्स आहे, क्लॉथ होत नाही, ओके, क्लॉथ्स म्हणणार आपण. मग हे कपडे एकवचनीच राहते, ओके. त्याच्यानंतर लगेज म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, जेवढं बी आपलं सामान राहते, आपण बाहेर गावी जातो ना हिंडायला फिरायला, मग त्याच्यासोबत आपण लगेज घेऊन जातो, सुटकेस भरू आहे की नाही, मग हे त्याला आपण लगेज म्हणत असतो. काय म्हणतो, लगेज. मग हे लगेज कसं राहते, भली बॅगा अनेक असतील पण ते पदार्थात येते, बरोबर आहे. मग हे एकवचनी येईल, काय येईल, एकवचनी. त्यानंतर हे एवढं क्लिअर आहे, चांगलं आहे. चला, त्याच्यानंतर जर मी म्हटलं मिसचीफ, ओके, हे एकवचनी नाव आहे, मिसचीफ. त्यानंतर इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन म्हणजे मी म्हटलं तुम्हाला,
ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ कल्पना करू शकतो, इन्फॉर्मेशन. हे कशात येते? भाववाचक नामात आहे की नाही. इन्फॉर्मेशन दिसते का आपल्याला डोळ्यानं? नाही. स्पर्श करू शकतो का? नाही, आहे की नाही. ऍडवाइस, ऍडवाइस, ऍडवाइस कशात येते मला सांगा? एकवचनी नामात येते, त्याच्यासोबत नेहमी तंत क्रियापद, एकवचनी क्रियापद आपल्याला वापरावं लागतं. हे तुम्हाला कळालं असेल. आता काही प्रॉब्लेम आहे का? मग मी म्हटलं पेस्ट. पेस्ट हे कोणतं नाव आहे? पदार्थ आहे ना पेस्ट, आहे की नाही. पेस्ट काय? पदार्थ आहे. मग हे एकवचनी नाव ETC. ओके, म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मला एक सांगा, आता मी तुम्हाला इथं प्रश्न विचारतो खाली, तुम्हाला नियम क्लिअर झाला असेल. नियम क्लिअर झाला असेल तर यस म्हणून टाईप करून घ्या. नियम क्लिअर झाला का? क्लॉथ, लगेज, फर्निचर. फर्निचर पहा तुम्ही, फर्निचर इथं लिहून देतो. फर्निचर हे पहा, फर्निचर न वय ते, फर्निचर न वय, फर्निचर वय. हा, नाही तर फर्निचर म्हणसाल त्याला. समजलं का? चला ओके, क्लिअर आहे. चला व्हेरी गुड, क्लिअर आहे. फर्निचर हे एकवचनी नामात येते. मग मी असं म्हटलं, द फर्निचर have been broken. Have been broken by the police. The furniture have been broken by the police. फर्निचर जे आहे पोलीस द्वारा काय झालं तर ब्रोक झाला, तोडण्यात आलं. चला सांगा, काय वाटते तुम्हाला, गलती आहे का या वाक्यात? काय वाटते? चुकीचं आहे. हॅज बीन पाहिजे. व्हेरी गुड प्रीती मॅडम. द फर्निचर हॅव बीन ब्रोकनच्या जागेवर काय पाहिजे? हॅज पाहिजे. व्हेरी गुड दीपाली मॅडम. चला व्हेरी गुड. बाकीच्यांना समजत नाही आहे का? बाकीच्यांचे आन्सर येत नाही आहे. आन्सर जोपर्यंत सर्वांचे येणार नाही तोपर्यंत मी समोर जाणार नाही. चला सांगा पटापट. क्लिअर आहे का? द फर्निचर हॅव बीन ब्रोकन बाय द पोलीस. स्वतःला ओळखा. मी हे सांगत आहे तुम्हाला की एकदा आपली क्षमता आपल्याला माहीत झाली ना, आपण काही करू शकतो, त्यावेळेस तुम्हाला हरवणार कोणीच नसते. हे 10 वेळेस सांगितलेलं आहे मी तुम्हाला. चला ओके, काय प्रॉब्लेम? चलो ओके. हॅज बीन पाहिजे. व्हेरी गुड. हॅज बीन पाहिजे, हॅज बीन पाहिजे. बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे हॅज बीन पाहिजे. पहा, लक्ष द्या. हॅज हे पहा, द फर्निचर वाक्य कसं वाचायचं, एरर कसा ओळखायचा तुम्हाला सांगतो. द फर्निचर तुम्हाला माहित आहे, द फर्निचर हॅव बीन ब्रोकन बाय द पोलीस. पोलीस द्वारा फर्निचर ब्रोकन झालेला आहे. ब्रोकन होणारा कोण आहे, म्हणजे तुटणारा कोण आहे, तर फर्निचर. कोणने प्रश्न विचारला तर करता भेटते, आहे की नाही. कशाने? कोण. कोणने आपण प्रश्न विचारला तर काय भेटते? करता. कोण ब्रोकन झालं, कोण तुटलं इथं? कोण तुटलं तर फर्निचर तुटलं. करता कोण आहे? सिंग्युलर नाउन. अनेक वचनी आहे का? नाही, एक वचनी नाव आहे. एक वचनी नाव आहे तर येणारी क्रियापद इथंच, लगेच इथं. हे तर वाचायचंही काम नाही समोर, हॅव बीन. इथून डायरेक्ट इथंच जायचं आपल्याला. इथं चेक करा, हॅव आलेला आहे. नाही पाहिजे तिथं. काय पाहिजे? हॅज बीन ब्रोकन. हे एक वचनी नाव, येणारी क्रियापद सुद्धा एक वचनीच पाहिजे. व्हेरी गुड. चलो ओके. अजून एक वाक्य. द इन्फॉर्मेशन has been leaked among the army
आर्मीमध्ये काय झालेली आहे, इन्फॉर्मेशन लीक झालेली आहे. द इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड अमंग बाय दी आर्मी किंवा मग इन दी आर्मी, अमंग दी आर्मी, जे बी आहे. द इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड अमंग द आर्मी. काय वाटते तुम्हाला, येस ऑर नो? पटकन सांगायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे की चुकीचं आहे वाक्य? द इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड. चला, प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे. चलो, सुनील राठोड सर, दीपाली मॅडम 100%, हनुमान सर. चला, ओके ओके ओके, क्लिअर आहे, सर्वांना समजलेलं आहे की हे वाक्य बरोबर आहे. आता लक्ष द्या, इथं चेक करा, कोण लीक झालं? इन्फॉर्मेशन लीक झाली. कोण लीक झालं? इन्फॉर्मेशन लीक झाली. मग हे एकवचनी नाम आहे ना, येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? एकवचनी असली पाहिजे. हॅज एकवचनी आहे तर बरोबर आहे. इथं 100% आपल्याला काय पाहिजे? हॅजच पाहिजे. ओके, चला, काय प्रॉब्लेम? निकिता पत्रे मॅडम म्हणत आहे बरोबर आहे. चला, ज्ञानेश्वर पाचपुते सर सुद्धा म्हणत आहे बरोबर आहे. एवढं क्लिअर आहे तुम्हाला? आजचं हे चॅप्टर एवढंच. इथपर्यंत आपण संपूर्ण नियम पाहिलेले आहेत. 2 ते 3 नियम आपण पाहिलेले आहेत, क्लिअर झालेले आहेत. तुम्ही बऱ्यापैकी आन्सर परफेक्ट दिलेले आहे, कारण इंग्लिश तुम्हाला मराठीपेक्षाही सोपी वाटत असेल. आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचे नियम पाहत असतो शॉर्टकटमध्ये, हे नियम तुम्हाला एवढा नियम जे आहे ना, वहीच्या प्रत्येक लाईनवर बसतेत ना, माहित आहे ना. आता वही कशी राहते, लक्ष द्या, नियम कसा लिहायचा आहे. हे वहीचा पेज फाडला आपण ताकदीनं, इथं वरी एक रेष राहते, रूल्स, आयएमपी रूल्स. आयएमपी रूल्स लिहिलं, प्रत्येक लाईन मध्ये एक रूल लिहायचा एवढा, प्रत्येक लाईन मध्ये एक रूल लिहायचा एवढा, वाक्य नाही लिहायचे. तिसरा नियम, हे रूल लिहायचा. चौथा रूल, हे नाऊनचा रूल. आयएमपी रूल नाऊन करा किंवा नाऊन आयएमपी रूल करा, तुम्हाला काय करायचं ते टॅग टाका. प्रत्येक पेजवर नियम लिहा. म्हणजे प्रत्येक पेजवर म्हणजे एका ओळीत एक नियम बसा लागला, एकाच ओळीत एक नियम बसा लागला, ते धरून चिपकून टाकायचं कुठे भीतीवर. ओके, आणि त्याला पाहत राहायचं, त्याच्यासोबत अगरबत्ती लावायची ताकदीनं जबरदस्त, त्याची सकाळ संध्याकाळ दुपार पूजा करायची आणि ताकदीनं त्या नियमाला पाठ करायचा आहे आपल्याला. समजलं? मग आपण वनरक्षक सहज पद्धतीनं काढू शकतो. आता काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. एवढे नियम मी तुम्हाला सांगितलं, नोट्स कशी काढायची तेही सांगितलेली आहे. आणि तुमचा अभ्यास जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात झाला पाहिजे. संपूर्ण ग्रॅमेटिकली वाचत असताना अशाच पद्धतीने वाचायचं आहे. नाऊन एकवचनी आहे तर येणारी क्रियापद, नाऊन जर एकवचनी असेल तर येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? वर्ब. वर्ब एकवचनीच पाहिजे. कळालं? किती सेकंदात वाचलं हे नियम? समजलं का? असा अभ्यास पाहिजे. कळाला असेल तर यस म्हणून सांगून द्या. ओके, आणि तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बॅचेस दिसत असतील, तुम्हाला जी बॅच आवडली त्या बॅचला लाईक करणं चालू. ओके, चालू करा, कारण त्याच्यामुळे लोकांना इम्प्रेशन पडते. ओके, आणि तुमचे मित्र मैत्रीण कोणीही असो त्यांना सांगा की आपल्या बॅचेसमध्ये अशा पद्धतीने इंग्लिश शिकायला भेटायला लागली, आपल्या बॅचेसमध्ये अशा पद्धतीने मराठी शिकायला भेटायला लागली, मॅथ त्या पद्धतीने शिकायला भेटायला लागली. तुम्हाला प्रत्येक डाऊट इथं क्लिअर केला जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस आपण जोडण्याचा प्रयत्न करतो तर आपोआप आपल्याजवळ कॉम्पिटिशन वाढते. ज्यावेळेस कॉम्पिटिशन वाढते ना, त्यावेळेस तुम्हाला खरा मजा येते. ओके, आणि कॉम्पिटिशन असलीच पाहिजे. माझ्यासोबत जर 1000 जण कॉम्पिटिशनला असल्यानं तुम्ही एकटा लढायची हिंमत ठेवत असतो, ती हिंमत तुमच्या आता निर्माण झाली पाहिजे. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी एनर्जेटिक पद्धतीमध्ये. संध्याकाळी आपला मॅथचा लेक्चर राहील, सोबतच एक जीकेचं लेक्चर राहील. ओके, मॅथ आणि जीके लेक्चर होणार आहे, म्हणून मी म्हटलेलं आहे की तुम्हाला संपूर्ण कोर्स परफेक्टली करून देणार. तुम्हाला जास्तीत जास्त लवकरात लवकर आपण हे कोर्स प्रोव्हाइड करून देणार आहोत. ओके, चला, ओके, धन्यवाद धन्यवाद. भेटूया. टाइम मी तुम्हाला पर्सनली मेसेज येतेच तुम्हाला. ओके, टाइम तुम्हाला पर्सनली मेसेज येईलच. जवळपास 8:30च्या नंतरच होईल आपले क्लासेस. ओके, चला, भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.